12 फेब्रुवारी 2026 रोजी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे नितीन शिरसाट यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे नेवासा तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला होता। या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून मयत नितीन शिरसाट यांच्या मारेकरीपैकी काही आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र या गोळीबार हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आणि काही आरोपी अद्यापही मोकाट असून ते पसार आहेत। पोलीस प्रशासन अद्यापही त्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरलेला असून पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। नितीन शिरसाट यांच्यावर गोळीबार आणि त्यात ते मयत झालेत। या घटनेला 1 महिना पूर्ण झाला आहे। अजूनही मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी मोकाट असल्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तपास यंत्रणेवर संशय व्यक्त होतो आहे। या संदर्भात मयत नितीन शिरसाट याच्या मारेकरी आरोपींपैकी मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी यांना तात्काळ 7 ते 8 दिवसात अटक करावी आणि त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा आत्मदहन किंवा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांना कार्यालयाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीतील संघटना आणि कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। ह्या निवेदनात देते वेळी सुशांत भाऊ मस्के, निलेश भाऊ शिरसाट, नाथाभाऊ अल्लाट, ज्योतिताई पवार, स्वर्गीय नितीन शिरसाट मित्रमंडळ आणि मोठ्या संख्येनं आंबेडकरी जनसमुदाय बंधू भगिनी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगताप। सर्व कार्यकर्ते आज एसपी ऑफिस येथे एसपी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। प्रमुख आमची मागणी आहे नितीन स्वर्गवासी नितीन शिरसाट यांना जो गोळीबार करून मारण्यात आलेला आहे, आमची मुख्य सर्वांची मागणी एकच आहे। प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत, त्यामध्ये 7 एसपी साहेबांनी लक्ष घालून प्रमुख आरोपींना 8 दिवसात अटक करावी एवढी आमची प्रमुख मागणी आहे। शिरसाट घटना झाल्यापासून आम्ही मागच्या वेळेस एकदा निवेदन दिलं एसपी ऑफिसला येऊन घरची फॅमिलीसह येऊन, आता पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे। या निवेदनमध्ये 10 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे, त्याला टाईम दिला आहे। त्या टाईमात जर आरोपी धरले नाही तर मी माझी पूर्ण फॅमिली घेऊन एसपी ऑफिस पुढे आत्मदहन करणार आहे 10 दिवसानंतर। आणि आमच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची हानी झाली याची जबाबदार फक्त पोलीस डिपार्टमेंट हेच राहणार आहे। ॲडिशनल एसपी साहेब यांना समस्त स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने निवेदन देण्यात आलं। गेल्या महिन्याच्या 12 तारखेला नितीन शिरसाट या भीमसैनिकाचा फुलमाळी या टोळीने गोळ्या घालून घोडेगाव या ठिकाणी हत्या केली। सदर घटनेला आज 1 महिना झाला, तर त्यामधील जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत। ते राजरोसपणे आपल्या आपल्या भागामध्ये फिरत आहेत। हे सर्व परिस्थिती संबंधित पोलीस स्टेशन यांना माहिती असून देखील ते त्यांना अटक करत नाही। खरं तर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयित आहे। आम्ही आज ॲडिशनल एसपी साहेबांना सांगितलं, जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सर्व आरोपी अटक नाही केले, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई नाही केली, तर पुढील काळामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही छेडणार आहोत। पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। आंबेडकरी चळवळीतील नितीन भाऊ शिरसाट यांची निर्गुण हत्या करण्यात आली। त्या हत्येला आज 1 महिना झाला, परंतु पोलिसांनी कुठलाही आरोपी अजून अटक केलेला नाही आहे। जो आरोपी अटक न केलेला आरोपी हे सर्रासपणे आज घोडेगाव या परिसरात खुलेआम फिरतात। ते पोलिसांना चॅलेंज देतात की आम्हाला पोलिस काही करत नाहीत म्हणून खुलेआम फिरतात, परंतु पोलिस हे त्यांना डोळे झाक करून त्यांना संरक्षण देऊन पोलिस त्यांचा कुठल्याही प्रकारचं त्यांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही आहे। परंतु जे फिर्यादी आहेत, जे नितीन भाऊच्या घरचे कुटुंब आहेत, यांचं कुटुंब आज भयभीत आहे। यांचे लेकरं आज 1 महिना झालं शाळेत गेलेलं नाही आहे। ज्या फिर्यादीला संरक्षण पाहिजे त्या फिर्यादीला संरक्षण दिलेलं नाही आहे, परंतु जे आरोपी त्या आरोपीच्या घरच्यांना संरक्षण दिलं आहे, हा कुठला न्याय आहे? आज या घटनेला 1 महिना उलटून सुद्धा या घटनेमध्ये तुम्ही कॉल लोकेशन तुम्ही तपासले पाहिजे। ज्या आरोपींचे कॉल लोकेशन तुम्ही जागेवरचे कॉल लोकेशन पोलिसांना हे सगळं माहिती असून सुद्धा पोलिस याच्यात तपास का नाही करत, का आरोपीला अटक नाही करत? याच्या कुठंतरी काहीतरी वास येतो याच्यात की पाणी कुठंतरी मुरतंय
म्हणून पोलिस हे आरोपींना संरक्षण देतात. जर पोलिसांनी जर आरोपी अटक केले नाही तर इथून पुढं 10 दिवसानंतर आम्ही शहरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू. याचे जे परिणाम होणार त्या परिणामाला जबाबदार फक्त पोलिस राहणार. आणि नितीन भाऊच्या कुटुंबाला जर संरक्षण दिलं नाही आणि याचा कदाचित जो काही अनुचित प्रकार जर कधी घडला तर याला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस असतील. एवढे बोलतो, थांबतो. जय आंबेडकर स्वाभिमानी चळवळीचे सर्व कार्यकर्ते, गोडेगावचे सर्व युवक या ठिकाणी आलेले आहेत. आज आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला नितीन शिरसाट यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. त्या गोष्टीला महिना होऊन गेलेला आहे. अजून पण आरोपी अटक नाही आहे. काही दिवसामध्ये आरोपी अटक नाही झाले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे.